नमस्कार मित्रांनो, मी चेतन ठाकरे आज तुमच्यासमोर एक छोटासा विषय घेऊन आलेलो आहे। तो विषय म्हणजे 2026मध्ये आपल्या नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे, त्या कुंभमेळ्यासाठी महापालिकेने एक निर्णय घेतला आहे। काय निर्णय घेतला आहे की तपोवनातील 1700 ते 1800 झाडे तोडण्याचा, मे बी त्या आसपास कमी जास्तही नंबर असेल, पण महापालिकेचा हा निर्णय खरंच बरोबर आहे का? कारण मला असं वाटतंय की मी एक नाशिककर आहे आणि एक नाशिककर म्हणून कुठेतरी माझ्या मनात येतंय की कुंभमेळ्यासाठी एवढा मोठा निर्णय घेणं हे कुठेतरी चुकतं आहे आणि माझंच नाही, आज प्रत्येक नाशिककराचं हे म्हणणं असेल। पण ह्या निर्णयामागे आपला जो स्वाभिमान आहे, जो हरित नाशिक, जे हिरवं नाशिक, जे आपल्या नाशिकची जो एक भौगोलिक वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि जिथे ज्या पंचवटी, ज्या तपोवनात रामाने वनवास केलेला आहे, जर ते उद्या वनच तुम्ही काढून घ्याल तर वनवास कसा असेल? बरोबर आहे की नाही? तर माझी महापालिकेला एवढीच एक विनंती आहे, कुंभमेळा व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे। एक धार्मिक मेळावा आहे, तो झालाच पाहिजे, त्यात काही अट नाही। पण त्या कुंभमेळ्यासाठी जो तुम्ही हा निर्णय घेताय, त्या निर्णयाचा कुठेतरी तुम्ही विचार करावा, जेणेकरून प्रत्येक नाशिककराची एक भावना दुखावली जाणार नाही आणि त्या स्वाभिमानाला ठेच पोहोचणार नाही। तर माझं एवढंच सांगणं आहे मित्रांनो, जर तुम्हाला पण असं वाटत असेल की एक नाशिककर म्हणून ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे, तर कृपया करून एक सपोर्ट करा, एक याचिका दाखल करा, जेणेकरून महापालिकेला थोडा याचा अवेअरनेस येईल। तोपर्यंत नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।